श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधुतया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्ववेदांत सिद्धांत गोचरन्तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. आत्ताच ऐकलं मी की 75वा सुरू आहे. खरा 75वा प्रवचन घ्यायचं श्रेय मंगेश दादांच्याकडे गेलं असतं, पण ते अवेलेबल नसल्यामुळे ते माझ्याकडे येत आहे. मंगेश दादांना हे सांगायला हवं मला. आपण गेल्या वेळी बघितलं होतं, तो महावाक्याच्या बद्दल विचार केला होता. पंचकोश निराश झाल्यानंतर जे तत्व कायम आहेच, आहे आणखीन आहे, कायम आहे ते नाही असं, जे कधीही होत नाही, ज्याचा कधीही निराश होऊ शकत नाही, असं तत्व फक्त शिल्लक राहतं. पण शिल्लक राहिलं तरी ते मी आहे हे कळायला लागतं, नाहीतर नुसतं शिल्लक राहून उपयोग काय आहे? सगळी झाकणं दूर काढली पण समोर काय आहे हे कळत नाहीये, तिथे त्याच्या खाली काय झाकलाय ह्याचा पत्ता लागत नाहीये, ते कसं काय चालायचं? तर त्यामुळे महावाक्य आपल्याला सांगतं की ते जे आहे, जे आता शिल्लक राहिलेलं आहे, सगळी आवरणं गेल्यानंतर, सगळे कोश दूर झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ते तत्व तू आहेस, ते ब्रह्मतत्व तू आहेस. ते जरी कळत नसलं कुठच्याही पद्धतीने, बुद्धीला ते कळण्यातलं नाहीये, कुठच्याही इंद्रियांना त्याचं ज्ञान होणार नाहीये, असं जे तत्व आहे, तर त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होऊन जा. ते तू आहेस, तेच तुझं स्वरूप आहे, त्याच्याहून तू भिन्न नाहीयेस, हे आपल्याला महावाक्य सांगतं. नाहीतर होतं काय की कोशांचा निराश झाला, पण मग काय, कोशांचा निराश झाल्यानंतर त्यानंतर काय आहे, पुढे काय आहे, मग काय करायचं आहे, ह्याचा आपल्याला पत्ता लागत नाही. त्यामुळे आपल्याला सांगितलं जातं की ते जे तत्व आहे ते तू आहेस. ते कितीही वेळा सांगितलं तरी ते उपयोग नाही, जोपर्यंत तसा प्रत्यक्ष अनुभव नाहीये. ते स्वतः सिद्ध आहे, ते कायम अवेलेबल आहे, कधी नाही असं नाहीये, पण तरी देखील ते मला कळत नाही हे सत्य आहे. आणखीन ब्रह्म घोटाळा जो आपण म्हणतो ना, तो सगळा असा सुरू होतो की त्याचं स्वरूप कसं आहे तेच सांगता येत नाही. केन उपनिषदात हे खूप छान सांगितलंय की ते सांगायचं तुला कसं हे मला कळत नाही, म्हणून गुरु सांगतात, कारण त्याचं स्वरूप वर्णन करता येण्यासारखं नाहीच आहे. तेच आपल्याला 252व्या श्लोकात आता सांगणार आहे की अस्थूल मिथ्येतद सन्निरस्य सिद्धम स्वतो व्योमवद प्रतर्क्यम अतो मृषा मात्रमिदं प्रतीतं जहि यत् स्वात्मतया गृहीतं ब्रह्माहमित्येव विशुद्ध बुद्ध्या विद्धि स्वमात्मानम अखंड बोधम. आपल्याला हे 252वा श्लोक सांगतोय की ब्रह्म स्थूल नाहीये. याच्यात केनोपनिषदात विदितात अधिक अविदितात अधिक असे शब्द प्रयोग केलाय, म्हणजे जे माहिती आहे, जे कळतं बुद्धीला, त्याच्याहून ते वेगळं आहे. बरं, मग कळत नाही असं आहे का ते?
कळत नाही त्याच्याहून पण वेगळं आहे ते कसं आहे? अनिर्वचनीय. कारण कळताय ते मला इंद्रियांना कळतं, बुद्धीला कळतं, मनाला कळतं. कळत नाही ते अव्यक्त असल्यामुळे कळत नाहीये. पण कळत नाही हे कळताय. अव्यक्त तरी आहे किंवा मला त्याची कल्पनाच नाहीये म्हणून मला ते कळत नाहीये. पण ह्याची मला कल्पना दिलेली आहे शास्त्रांनी की ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म तू आहेस, ही मला पूर्ण कल्पना दिलेली आहे. म्हणजे ते मला अविदित पण नाहीये, त्याचा मला अनुभव एका पद्धतीने आहे. मी आहे हा मला अनुभव आहे, मला ज्ञान होत आहे हा अनुभव आहे, आनंद होतोय हा अनुभव आहे. म्हणजे त्या सच्चिदानंद ब्रह्माचा मला कुठच्या तरी पद्धतीने अनुभव आहे. म्हणून ते अविदित म्हणजे कळत नाही असंही नाही, ते कळताय पण आणि कळत पण नाही असं ते आहे. इतकं ते मजेशीर आहे. म्हणून ते अस्थूल म्हणजे स्थूल नाही. स्थूल म्हणजे माझ्यासारखं जाडं नाही. स्थूल म्हणजे इंद्रिय गोचर, जे कणांचं बनलेलं आहे असं. स्थूल देह आपल्याला माहिती शब्दप्रयोग. पंचीकृत पंचमहाभूतांचं जे बनलेलं असतं ते स्थूल असतं. अपंचीकृत पंचमहाभूतांचं सूक्ष्म असतं. जरी ते इंद्रियांना कळत नसलं तरी मन बुद्धी त्याला जाणू शकतात. त्यांचा आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अनुभव येतो. उदाहरणार्थ इंद्रिय किंवा स्वतः मन बुद्धी यांचा देखील आपल्याला अनुभव असतो. म्हणजे ते अशा पद्धतीने कळू शकतात सूक्ष्म. म्हणजे आत्मा अस्थूलम अनणुम अगोचरम अपादपाणीपादम वगैरे पद्धतीने सगळं वर्णन करता येतं श्रुतीने. श्रुतीने ह्या पद्धतीने सगळं सांगून शेवटी न इति न इति ह्या पद्धतीने फक्त ते आत्मतत्व सांगता येतं म्हणून सांगते श्रुती. न इति म्हणजे असं नाही, असं नाही, असं नाही. मग कसं आहे? ते जसं आहे तसं आहे. पण ते असं नाहीये. जे जे आपल्या अनुभवातलं आहे तसं ते नाहीये. एवढंच फक्त त्याचं आपल्याला वर्णन करता येतं. याला असं वर्णन करायला एकच कारण आहे की आपल्याला जेव्हा कसलेही अनुभव येतात तर ते अनुभव येताना मला ब्रह्मानुभव आला असं कधी वाटू नये. आपण त्या गैरसमजत राहू नये. नाहीतर तिथे सेल्फ सॅटिस्फॅक्शन आलं की झालं माझं काम, आपण तिथल्या तिथे घसरतो. आपल्या पुढल्या वाटा बंद होतात. त्यामुळे ते असं नाही, असं नाही, काळं नाही, पिवळं नाही, नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नील नाही. मनाच्या श्लोकात समर्थांनी छान सांगितलेलं आहे ते की आपल्याला माहित असलेल्या कुठल्याही पद्धतीने त्याचं वर्णन नाही करतायत. म्हणे दास विश्वासिता मुक्तीला आहे म्हणून म्हटलंय. श्रद्धेने त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून जसं श्रुतींमध्ये सांगितलंय, जसं शास्त्र सांगतं, जसं गुरु सांगतात त्या पद्धतीने जर का आपण साधना करत गेलो, त्याची आपल्याला ते ब्रह्म होऊन अनुभवावे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा मग आपण अशा दृश्याच्या मागे लागणं थांबतो. आणखीन कुठचाही कितीही उत्कट अनुभव असला तरी देखील त्या अनुभवात आपण गुंतून राहत नाही. यासाठी हे सगळं वर्णन आहे. एवढं वर्णन जे परत परत करते श्रुती आणखीन आचार्य, त्यांना कळत नाहीये का की हे सांगून झालेलं आहे. त्यांना चांगलं माहितीये की हे सांगून झालेलं आहे, आपल्याला त्यावेळी नक्की कळलं होतं. पण त्यांना हे पण माहितीये की आपण विसरतो. आपल्या बुद्धीवरती संतांचा फार विश्वास आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला परत परत सांगतात. आणि यामुळे असं म्हटलं जातं की पुनरावृत्ती, परत परत सांगणं हा परमार्थ शास्त्रात दोष नाहीये, हा गुणच आहे. कारण एकतर आपल्याला लक्षात येत नाही म्हणजे विसरतो हे आहेच, पण दुसराही एक मुद्दा येतो की जसा आपला अभ्यास व्हायला लागतो ना, म्हणजे उदाहरणार्थ आपण दासबोध घेतला किंवा ज्ञानेश्वरी घेतली, संतांचे ग्रंथ घेतले, शंकराचार्यांचे घेतले,
एकदा वाचला आपण, त्याच्यानंतर पुन्हा वाचायला घेतला तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने कळायला लागतो. परत वाचायला घेतला, आणखीन खोलवर कळायला लागतो. हे नेव्हर एंडिंग आहे. याला कारण आपली देखील स्वतःची त्याच्यात प्रगती होत जाते. आणि जसं चित्त शुद्ध होतं, जसं ते शांत व्हायला लागतं, तसं आपण जास्त जास्त खोल अर्थ समजू शकतो. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करा हे सतत सांगतात. अभ्यास करा म्हणजे परत तेच जे वाचलेलंच वाचा. समर्थ सांगतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. जे आधी केलेलं होतं तेच परत 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 करायला पाहिजे. असं केल्याशिवाय आपलं काय म्हणूया ज्ञान होत नाही असे शब्द शेवटी वापरायला लागतात. खरं आपण ज्ञानरूप होत नाही असं म्हणायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला अनुभव येणं शक्य नाहीये. तोपर्यंत आपण काहीही तिथपर्यंत पोचूच शकत नाही. आपण त्याच्यापर्यंत पोचायचं तर ह्या पद्धतीने जायला लागतं. पुन्हा पुन्हा अभ्यास करायला लागतो. अभ्यासाचं फार महत्व आहे. गीतेत आहेच की अभ्यास येणं तू कोणतंही वैराग्येणच गृह्यते. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जे इंद्रियांना कळत नाही, जे माझं स्वरूप आहे ते असाध्य आहे. ते साध्य नाहीच आहे मुळात, कारण मी ते आहे. मला तर कुठनं आणायचं नाहीये, निर्माण करायचं नाही, मी आहेच. आणि असं असल्यामुळे ते ह्या दृष्टीने पण असाध्य आहे. आणखीन असं स्वतःला विसरून तिथपर्यंत जाणं हे देखील फार कठीण असतं. मला मी विसरले म्हणजे मी जाईन की काय, भीती असते आपल्याला. असं काही होत नाही, पण आपल्याला भीती असते. आणखी कुठेतरी वाचलेलं असतं की वर्षभर समाधीत वगैरे, असंही काही होत नसतं. आपल्याला असं व्हायची अजिबात भीती नाही. भीती म्हणण्यापेक्षा आशा नाहीये, काही नाहीये. पण तरी देखील ह्या धास्तींच्यामुळे आपल्याला मीपणा जाण्याची भीती असते. मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन इतकं पक्क असतं की माझी जाणीव जाणं म्हणजे फार भीतीदायक प्रकार असं आपल्याला वाटतं. खरी जाणीव जसजशी जाते तस तसा आनंद वाढत असतो, आनंद रूपता वाढत असते आपली. हे आपण लक्षात घेत नाही. आणि अभ्यासाचं हे मुख्य कारण आहे की ह्या पद्धतीने आपण अधिक अधिक त्याच्यात खोलात शिरायला लागतो. त्याचा ग्रास आपल्याला यायला लागतो. आधी आपल्याला वाटतं की कळलाय मला, पण ते फार वरवरच असतं. जशी बुद्धी शुद्ध होते तस तस त्यातला अधिक अधिक अर्थ कळायला लागतो आपल्याला. हे सगळ्यांच्या अनुभवाचं असेल. सगळे अभ्यास करणारे आहेत, त्याच्याशिवाय विवेक चूडामणी सारखा ग्रंथ ऐकायला काही कोणी साधारणपणे येत नाही. खरा हा बेसपासून सुरू होतो, म्हणजे सगळ्यांच्यासाठी आहे ग्रंथ. पण तरी देखील शंकराचार्यांचा ग्रंथ अरे बापरे आपल्याला नकोच, अशा पद्धतीने लोकांच्या गैरसमजुती असतात. म्हणून आत्मा जो आहे तो श्रुती नेती म्हणजे निराश झाला. असं नाही, असं नाही, असं नाही. मग कसं आहे ते सांगायला लागतं. कसं आहे सांगणं तर शक्य नाही. उदाहरणार्थ काय आहे मग, आकाश. तरी जेणे गाळून सांडिले नभा, म्हणजे आकाश सुद्धा आकाशाच्या चाळणीतनं ते खाली जातं, इतकं ते सूक्ष्म आहे. असं ते आहे. पण आकाशाचा एकदेशी दृष्टांत म्हणूया आपण. आकाशाला कसला संग नाही लागत. आता पाऊस पडतोय, पाऊस पडला म्हणजे आकाश ओलं नाही होत. वारा येतोय, तो तुफानी वारा येतोय अगदी, त्याने आकाश हलत नाही. सूर्य तापतो, आकाश तापत नाही. किती मला घाम आलाय, किती मला उकडताय वगैरे काहीही आकाश म्हणत नाही. ह्या दृष्टीने ब्रह्म आकाशासारखं आहे. पण आकाशाला गुण आहेत, कार्य आहे. पोकळी हे त्याचा धर्म आहे, सगळ्याला जागा देणं हे त्याचं कार्य आहे. शब्द हा त्याचा गुण आहे, व्यापकपणा
हा त्याचा स्वभाव आहे. हे असं काहीही ब्रह्मामध्ये नाही. ते मूलतः स्वभावतःच व्यापक आहे. ते निर्माण झालेलं नाही. इथे त्यामुळे आकाशाप्रमाणे निसंग म्हणून म्हटलेलं आहे. ते चैतन्य आहेच. ही आवरण दूर केली की ते चैतन्य आहे. देहातनं जेव्हा मृत्यू येतो देहाला, त्यावेळी त्यातलं चैतन्य जात. ते दिसतं का आपल्याला? आपल्याला अजिबात दिसत नाही. पण ज्या अर्थी देह दिसतो त्या अर्थी तिथे ते तत्व तर आहे. सद्रूप चिद्रूप ब्रह्म आहे. पण ऍडिशनल जे आहे तर ते तिथनं गेलेलं आहे. ऍडिशनल जो चिदाभास आहे तो सूक्ष्म देहाबरोबरच निघून गेलेला आहे. आणि तो गेल्यामुळे तो देह पडतो. म्हणजे तिथे चैतन्य नावाची गोष्ट काहीतरी वेगळी असलीच पाहिजे हे आपल्याला तिथल्या तिथे कळतं, जरी आपण त्याचा विचार करत नाही. आपण ना खूप गोष्टी बघतो, आपल्याला भाषा देखील आपली सांगत असते. आपण म्हणतो की आज ना माझं शरीर खूप दुखत आहे. का काही कळत नाही, बहुतेक ताप येणार आहे मला. म्हणजे माझं शरीर दुखत आहे, मला प्राण कासावीस होतात. हो, जेव्हा चढायला लागते तेव्हा इतका दम लागतो की कासावीस होतात. ठसका लागल्यानंतर अगदी अशा पद्धतीने वापरतात की वरचं प्राण वरती, खालचे प्राण खालती, अशा पद्धतीने खोकल्याचा वगैरे वर्णन करतात. म्हणजे हे प्राण हे मी नाहीये हे आपल्याला माहिती असतं, आपण बोलताना वापरतो, पण ते आपण स्वीकारत नाही. पडत मूर्ख, माहिती आहे पण स्वीकारत नाही. म्हणून परत परत आपल्याला हे सांगतात की हे असंग आहे. सूक्ष्म देह तो निघून जातो, स्थूल देह पडतो. सूक्ष्म देहाचे घटक पंचमहाभौतिक आहेत. जरी अपंचीकृत असले तरी पंचमहाभौतिक आहेत. त्यासाठी एवढं सगळं सांगितलेलं आहे आधी की जे जे पंचमहाभौतिक आहे तर ते ते निर्माण झालेलं आहे कधीतरी. जे निर्माण झालंय ते ब्रह्म असणं शक्य नाही. जे अज आहे, ज्याच्यात कधीही काहीही बदल होत नाही, जे इकडून तिकडे जाऊ शकत नाही कारण तिथे ते आहेच पहिल्यापासून. पण जीव मात्र इकडून तिकडे जातो. सूक्ष्म देह जातो, स्थूल देह जातो. ह्या पद्धतीने सतत विचार ठेवायला लागतो आपल्याला. आणखीन ते ह्या सगळ्याच्या पलीकडे जे तत्व आहे ते मी आहे हा विचार करायला लागतो, जे आपल्याला महावाक्य सांगतं की ते तत्व जे आहे ते सच्चिदानंद, ते चैतन्य, तो आहेपणा, आनंद रूपता, ते तुझं स्वरूप आहे. हे आपल्याला तत्वमसी सारखी महावाक्य किंवा उपनिषदातली अवांतर वाक्य आहेत. ती सगळी अवांतर वाक्य म्हणजे ब्रह्माचं वर्णन करणारी वाक्य. अस्थूलम, अनणुम वगैरे, अपादपाणी, अमन, यांच्यामुळे आपल्याला विचार करायला स्कोप मिळतो की जर का मी मूळची ते ब्रह्मतत्व अमन आहे, तर मनाचे व्यापार म्हणजे माझे नाही आहेत, हे मनाचे चाललेले आहेत, मी मन नाही. आपल्याला विचार करता येतो जाग असलं तर. समर्थ सांगतात की सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष. इथे जाग पाहिजे, दक्षता पाहिजे, आपल्या साधनाविषयी सावधता पाहिजे आणि सातत्य लागतं. जोपर्यंत चालू आहे प्रवचन तोपर्यंत आम्हाला कळत असतं. प्रवचन बंद झालं की सलग त्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडे ना, म्हणून समर्थ सांगतात. पहिली ओळ निरूपणी जे सद्वृत्ती होते, सद्बुद्धी होते, काय जे आहे ते स्थलत्याग होता सवेची जाते. जोपर्यंत ऐकतोय तोपर्यंत पट्ट, पण ते ऐकणं बंद झालं की सवेची जाते, त्याच्याबरोबरच निघून जात. माझे सद्गुरू एक छान उदाहरण देतात की वारकरी संप्रदायात संध्याकाळी हरिपाठ म्हणायची पद्धत आहे
आणि हरिपाठ एकत्र जेव्हा म्हणतात तेव्हा टाळ मृदुंग वगैरे घेऊन म्हणतात. हरिपाठ झाला की टाळ खुंटीवरती अडकवून ठेवतात. ते सांगतात की टाळांबरोबर हरी देखील खुंटीला अडकवला जातो. तुम्ही तिथेच राहा, आम्ही चाललो. हरीला पाठ दाखवून चालायला लागतात. हरी पाठ करण्याच्या ऐवजी हरीला पाठ दाखवतात त्या अशा ह्याच्यात. असं न करता त्या हरीला बरोबर घ्यायचं, टाळांना जागेवरती ठेवायचं. तर हरिपाठाचा उपयोग आहे, तर आपल्या अभ्यासाचा उपयोग आहे. जर का जे आपण ऐकतो ते मनात ठेवलं आणि त्याचा उपयोग केला. काये करू रे क्रिया घडेना जे समर्थ म्हणतात, तसं होता कामा नये, क्रिया घडली पाहिजे. म्हणजे जर का खरोखरी आपल्याला आनंदरूप व्हायचं असलं तर ज्यांना थोडी करमणूक म्हणून किंवा माहित व्हावं म्हणून ऐकतात, त्यांच्याबद्दल काही बोलणं नाही. पण ज्यांना खरोखरी मनापासून वाटतं की हे जे तत्व आहे त्याचा मला अनुभव यावा, मी आनंदरूप व्हावं, सच्चिदानंद रूपता येणं म्हणजे अखंड आनंदात राहणं, ते मला प्राप्त व्हावं, त्यांच्यासाठी हे सगळे विचार असतात. म्हणून मग आता हे सांगतायत की आकाशाप्रमाणे ते असंग आहे, तिथपर्यंत तर्क पोचू शकत नाही. कारण तर्क पोचायला आपल्याला काहीतरी त्याच्याशी संबंधित गोष्ट कळायला लागते, दिसायला लागते. उदाहरणार्थ अग्नी, पर्वतावर अग्नी आहे नेहमीचं उदाहरण. त्याच्याशी संबंधित धूर, धूर अग्नीशिवाय कधीच नसतो, हे पण अग्नी धुराशिवाय असू शकतो, पण धूर अग्नीशिवाय नाही. ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी अग्नी असलाच पाहिजे, अशा पद्धतीने आपण तर्क लढवतो. म्हणजे इंद्रियांना काहीतरी माझ्या कळलं, माझं मन बुद्धी हे काम करतायत म्हणून मला ते ज्ञान झालं. ब्रह्माच्या बाबतीत तर्क अप्रतिष्ठान, तर्काला तिथे प्रतिष्ठा नाही. तर्क तिथपर्यंत पोचू शकत नाही, कारण बुद्धी पोचू शकत नाही. तर्क हा बुद्धीच्या साह्याने केला जातो. इंद्रियांच्या मुळे कळतं आणि बुद्धीच्या साह्याने तर्क लढवला जातो. तसं ब्रह्माच्या बाबतीत नाहीये. म्हणून इथे तर्काला अविषय असं म्हटलेलं आहे. अविषय म्हणजे विषय होत नाही, म्हणजे तर्काने ते कळत नाही थोडक्यात. असं जे आपलं स्वरूप आहे तर ते कायम आहेच, ते नाही असं कधीही नाहीये, ते वेगळं आणायला लागत नाही. म्हणून जे आपल्याला कळताय तर त्याचा निराश करावा, ते मिथ्या आहे हे जाणावं, आणखी त्याच्यात गुंतू नये. त्याच्यात कधीही गुंतू नये. तिथे आत्मबुद्धी असू नये, नाहीतर देहात्मबुद्धी हा एक फार मोठा अडथळा आहे. बुद्धीला आत्मा समजणं, मनाला आत्मा समजणं, इंद्रियांना आत्मा समजणं, खूप अशी मतमतांतर आहे. ही उपनिषदात वगैरे आहेच सांगितलेली, पण आपल्याला आपण सुद्धा त्या मतांचे ते लक्षात येत नाही. आपण त्या मतांचे आहोत हे कसं काय आपल्याला पटत नाही. पहा, मी देह असणं आहे हेच बरोबर आहे, मी नाही असं कसं काय म्हणता? किंवा कमीत कमी मन बुद्धी तरी मी असणार आहे. एक वेळ स्थूल देह मान्य करते, तो पडलेला दिसतो, पण मन बुद्धी तरी मी असणार आहे, आपली अगदी खात्री असते. म्हणजे याचाच अर्थ आपण त्या मताचे आहोत. आणि त्याचा मग निराश विचाराने करायला लागतं की ते अपंचीकृत पंचमहाभूतांची आहे, झोपेत ती विलीन होतात, म्हणजे ती मी असणं शक्य नाही. आत्मतत्व जे आहे ते कसं आहे हे आधी माहीत करून घेतलं तर असं आपल्याला विचार करता येईल. आता आत्मतत्व जे आहे तर ते कायम टिकणार आहे, मन तर कायम टिकणार नाही, बुद्धी कायम टिकणारी नाहीये. असं असल्यामुळे ते मन आणि बुद्धी आत्मतत्व असणं शक्य नाही. हा विचार करण्यासाठी आत्मतत्व कसं आहे ह्याचा विचार लागतो आपल्याला करायला. आणि म्हणून इथे एवढं सगळं आत्मा स्थूल नाही, सूक्ष्म नाही वगैरे पद्धतीने परत परत विचार सांगितलेला आहे. आणि मिथ्या आहे
ते आत्मा नक्की नाहीये, हा सगळा शुद्ध बुद्धीशिवाय विचार होऊ शकत नाही. जे साधन चतुष्टय संपन्नता म्हटलेली आहे ती असली तरच हा विचार शक्य होतो. कारण तिथे विवेक लागतो. विवेक हे त्याच्यातलं पहिलं साधन आहे. आपण पाहिलाच साधन चतुष्टय सुरुवातीलाच ती सांगितलेली आहेत. क्षमादी 6 शम दम वैराग्य वगैरे सगळी जी आहेत ती असल्याशिवाय आपण हा विचार सातत्याने करू शकत नाही. आपलं मन तिथे आपण ठेवू शकत नाही. कारण विषय ओढी भुलले जन हे होऊन जात. विषयांच्या मागे जे आपण धावतो त्याच्यातनं सुख मिळेल म्हणून ते जे आपलं धावणं आहे तर ते गेल्याशिवाय आपण आत्मविचार करू शकत नाही. आपण ब्रह्मविचार करू शकत नाही. स्वतःच्या बद्दलचा विचार करू शकत नाही. तत्वमसी महावाक्याचा विचार करू शकत नाही. महावाक्य सार उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे. अगदी सुरुवातीला मी जेव्हा या परमार्थाच्या भानगडीत पडले होते तर त्यामुळे आमच्या ओळखीचे एक होते. त्यांनी मला सांगितलं की श्वासावरती सोहम बसवून घ्या, आणखी तसं करा म्हणजे तुमचं काम होईल. म्हटलं अरे सोहम ठीक आहे, पण सोहम म्हणजे काय? केवळ सोहम बस म्हणून जर का काम होत असतं तर किती सोपं होतं. पण केवळ सोहम सोहम सोहम, त्या सोहमचा अर्थ काय आहे, त्याच्या मागे काय आहे, तिथपर्यंत कसं मला पटलं पाहिजे, ते तिथपर्यंत जाता आलं पाहिजे, हा सगळा जर का विचार केला तर त्या शब्दाला अर्थ आहे. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. केवळ तिथे माझा श्वास फुकट जातायत असं मी म्हणेन. एक आहे की नसते विचार थांबतील सोहम जर का म्हणत राहिले तर, पण त्याच्या पलीकडे त्याच्यातनं मला मिळणार काही नाही. उपासना सुद्धा जाणून करायला लागते. आपण कोणाची उपासना करतोय, कशासाठी करतोय. जे आपलं उपास्य दैवत आहे ते ब्रह्म या बुद्धीने उपासना करायला लागते तर त्या उपासनेचा खरा उपयोग होतो. चित्त शांत व्हायला पाहिजे, निष्काम उपासना पाहिजे. हे सगळं जेव्हा आपल्याला पटायला लागतं, कळायला लागतं, आचरणात येतं मुख्य, तेव्हा आपलं काम व्हायला लागतं. म्हणून शुद्ध विवेक बुद्धी व्हायला निष्काम कर्म, निष्काम उपासना, साधन चतुष्टय संपन्नता या सगळ्या गोष्टी आवश्यक. एक म्हटलं की त्याच्या मागोमाग मारुतीच्या शेपटासारखं सगळं येतं आणि त्याच्यापासून सुटका नाही. ते सगळं करायलाच लागतं. इथे शॉर्टकट नाहीये, एकदम त्याच्यावरती उडी मारणं नाहीये. क्वचित उडी मारल्यासारखं कळलं तरी ते जातं परत. इतकंच नाही तर कळलं हे कळलं जर का तर अहंकार सुद्धा होऊ शकतो. मला कळलं म्हणजे मी पोचले. वास्तविक काही झालेलं नसतं, एक ग्लिम्स मिळालेला असतो, तेवढा पुरेसा नसतो. त्यांनी उपयोग होत नाही. त्यांनी केवळ खात्रीपटाला श्रद्धा दृढ व्हायला उपयोग होईल, त्या पलीकडे त्याचा उपयोग नाहीये. म्हणून आत्म्याला अशा पद्धतीने विवेक बुद्धीने आणखीन अखंड त्याचा विचार करून, महावाक्याचा विचार करून त्याला जाणणं शक्य आहे. पुढचा श्लोक सांगतायत की मृत्कार्यम सकलम घटादि सततम मृन्मात्रमेवाहितम तद्वत् सज्जनितम सदात्मकमिदम सन्मात्रमेवाखिलम यस्मान्नास्ति सतः परम किमपि तत् सत्यम स आत्मा स्वयं तस्मात् तत्वमसि प्रशांतममलम ब्रह्माद्वयम यत् परम. म्हणजे घट वगैरे इथे मृत्कार्यम सकलम घटादी, घट म्हणा किंवा हल्ली खूप डेकोरेटिव्ह गोष्टी सुद्धा मिळतात. घुंगर म्हणा, झुमर असतात, मातीची बाकी भांडी असतात, चिक्कार गोष्टी असतात, पणत्या वगैरे असतात. हे सगळे
मातीचे पदार्थ आहेत. मी त्या पदार्थांना सत्य मानते. त्यातली माती बघते का मी? माती नाही मिळत. त्या पदार्थांचा आकार बघते. आणखीन अरे, हा फ्लॉवर पॉट काय सुंदर मिळाला मला, काय छान आहे, ही गणपतीची मूर्ती किती सुंदर आहे. ह्या पद्धतीने त्या मूर्तींनाच मी, त्या पदार्थांनाच मी सत्य मानायला लागते. पण तिथे मागे माती आहे हा विचार करत. ज्यावेळी सोनाराच्या दुकानात गेलो समजा, तर आपण काय बघतो? दागिन्यांचा घाट बघतो. मला कुठचा दागिना घ्यायचा आहे आज, त्याचा विचार असतो. मग त्यातले आपण सगळे कुठचे आवडतायत, कुठचं माझ्याजवळ आहे, कुठचं मला आवडत नाही, कुठचं नाहीये, सगळे विचार असतात हे आपले. खिशाला किती परवडत आहे, सगळ्या तऱ्हेचे विचार असतात. आणखीन आपण ते घाट बघत असतो. हे डिझाईन छान आहे, हे मला फिट होत आहे का, हे मला बरं दिसत आहे का, आरसा असतो समोर. आपण ह्या सगळ्या ह्यानी बघतो. आपण त्या आकारात आणखीन काय म्हणूया, उपयोगात थोडस त्याच्यात आपण अडकतो. पण जेव्हा आपण पैसे द्यायला जातो, तर तेव्हा सोनार काय म्हणतो की हे इतकं कसाचं सोनं आहे, हे इतकं ग्रॅम आहे, ह्याची किंमत एवढी. एक सोन्याची किंमत तो घेतो. त्याच्यात घडणावळ वगैरे असेल, म्हणजे दागिन्याची किंमत ऍडिशनल असते, पण मूळ किंमत जी आहे ती सोन्याची. तसं माती म्हणून आपण त्याच्याकडे बघत नाही. घट वगैरे जे मातीचे पदार्थ आहेत त्यांच्याकडे आपण माती म्हणून बघत नाही. केवळ कुठे घेऊन जायचं झालं, मी राजस्थानला गेले होते, तिथे मला एक सुंदर अगदी आकाराचा असा हे फ्लॉवर पॉट सारखं मिळालं. खूपच सुंदर होतं. तर ते मी घेतलं. म्हटलं आता हे न्यायचं कसं, मातीचं आहे. हे मला तेव्हा कळलं की आता हे मातीचं आहे, माती फुटते, मातीचा पदार्थ फुटतो, तर तो नीट न्यायला पाहिजे. मग त्याच्या आतमध्ये कापड भरली, बाजूंनी कापड गुंडाळली, सगळ्या ह्याच्या बॅगेच्या मध्यभागी छान ठेवून दिलं आणि सुखरूप आणलं. आणल्यावर म्हटलं की अरे वा, आलं एकदा अखंड मातीचं. पण तोपर्यंत मातीचं मला जरी भान असलं, तरी ते ठेवल्यानंतर त्याच्यात फुलं वगैरे आर्टिफिशियल लावल्यानंतर मी परत त्याची माती विसरून गेले. दागिना घेतल्यावर आपण सोनं विसरून जातो पैसे एकदा दिल्यावर. तसं हे सगळं जे जग आहे, ह्या जगाकडे आपली पाहण्याची दृष्टी, त्याचा उपयोग म्हणा, उपभोग म्हणा, सत्यत्वाची असते. सगळ्या, हे माझं घर आहे, घर आहे ठीक आहे, तुझं आहे ठीक आहे, पण माझं आहे, आणखीन मी किती छान बांधलंय, हे आलं की आपण घसरतो. जिथे ममत्व येतं अशा पद्धतीचं, तिथे आपण घसरतो. हे मला राहायचं ठिकाण आहे, चांगलं ठेवायला हवं, चांगलं बांधायला काही अडचण नाहीये, हे सगळं बरोबर आहे. पण ममत्व येता उपयोगी नाही. त्याच्याशी आपण आयडेंटिफाय जेव्हा स्वतःला करतो, तेव्हा सगळा घोटाळा होतो. हे सगळं जे जग आहे, ते मातीचं जसे घट वगैरे उत्पन्न होतात, तसंच हे ब्रह्मावरती वाचताय. ब्रह्मच आहे. जसं रज्जूवरती सर्प दिसायला लागतो, सर्पाचं स्फुरण होतं असं म्हणतात. वास्तविक तिथे सर्प नाही आहे, तिथे रज्जूच. पण तरी सर्पाचं स्फुरण होतं, म्हणजे सर्पाकार आपल्याला स्फुरतो मनात, तसा तो भासायला लागतो आणि तिथे सर्पच आहे अशी आपली खात्री होते. तसं सत ब्रह्म जे आहे, सच्चिद आनंद रूप ब्रह्म जे आहे, तर त्याच्यावरती ह्या जगाचा स्फुरण झालं. ब्रह्माला मुळात स्फुरण झालं मी आहे ह्या जाणीवेचं, आणि त्या जाणीवेतनं मग त्याच्यावरती आरोप केल्यात आपल्याला जे वाटतं ती, की एकाकी न रमते बिभेती,
मला एकट्याला चैन पडत नाही, मी आहे, मी एकटा आहे, मला एकट्याला चैन पडत नाही, मला भीती वाटते, तेव्हा मीच आता बहु व्हावं, असा ब्रह्माच्या वरती आपण आरोप करतो सृष्टी निर्मिती सांगण्यासाठी. आणखीन मग ह्या आरोपाच्या साह्याने पुढे सृष्टी कशी झाली वगैरे सगळे विचार येतात आपले. पण मुळात तो आपण गृहीत धरलेला आहे, आरोप केलेला आहे आपल्याला पटावं म्हणून सृष्टी निर्मिती झाली. ते केवळ स्फुरण आहे, ते केवळ कल्पना आहे. जग ही केवळ कल्पना आहे, स्फुरण आहे. पण ते स्फुरण जे आहे, जसं ती रज्जूच त्या सर्पात पण आहे. रज्जू काढली तर सर्प राहणार नाहीये. रज्जूच सर्परूपाने आपल्याला दिसायला लागले की सर्प जरी दिसला तरी ती रज्जूच आहे दुसऱ्या भाषेत. दोन्हीकडनं आपल्याला बोलता येतं असं. तसं हे जे जग दिसतंय हे ब्रह्मच आहे. ब्रह्मच जग झालंय आणि जग ब्रह्मरूपच आहे, हा विचार आहे. ज्या अर्थी ब्रह्मावरती हे जग भासायला लागलं, त्या अर्थी भास गेल्यानंतर काय उरणार आहे? फक्त ब्रह्म. मातीची भांडी फुटली, समजा ती भाजलेली नाहीयेत किंवा भाजलेली असली तर चुरा केला, नाहीतर ताबडतोब शंका येईल की भाजलेली मातीची भांडी जी असतात तर ती शतकानुशतक गाडली गेलेली आपल्याला मोहनजोदडो सारख्या ठिकाणी सापडलेली आहे. मग ती माती कुठे झाली, प्रश्न येतो की नाही? त्याच्यासाठी मग त्याचा चुरा करा. माती आहे की नाही? मातीच आहे ती कायम. दगड सुद्धा कधीतरी मातीत रूपांतरित होतात शतकानुशतकांनी, आणि मातीचे परत दगड होतात जेव्हा प्रेशर येतं त्याच्यावरती त्यावेळी. म्हणजे हे स्थित्यंतर सतत आहेच, कायम आहे. पण जे सगळं आहे ते भासमान आहे, सतत बदलत आहे. कशावर भासताय? ब्रह्मावर भासताय. त्या ब्रह्माच्या पलीकडे जगात दुसरं काहीही नाही. जग हे वस्तुप्रभा म्हणून अमृतानुभवात जे म्हटलेलं आहे माऊलींनी, त्याचा हाच अर्थ आहे. वस्तुप्रभा म्हणजे आता सूर्य पहाटे उगवतो, पहाटे कधी पाहिलं असलं तर, किंवा आपल्या छोट्याशा खिडकीतनं ते आकाश दिसत असलं पूर्वेचं तर, कुठे बाहेर गेल्यानंतर मग सनराईज पॉइंट वगैरे आपण बघायला जातो. हे तिथे आपल्याला काय दिसतं की सूर्य उगवायच्या आधी तिथे सुंदर प्रकाश दिसायला लागतो. ढग वगैरे असले की त्या प्रकाशाचे खूप सुंदर रंग खेळ हे आपल्याला अनुभवता येतात. सूर्योदय अत्यंत सुंदर दिसतो, सूर्यास्त अत्यंत सुंदर दिसतो त्याला, कारण ते तिरके प्रकाश किरण वातावरणात आपल्याला रंग दाखवतात आणि त्यामुळे त्याचं सौंदर्य आपल्याला दिसतं. पण मुद्दा काय आहे की जर का प्रकाश आहे तर त्याच्या मागे काहीतरी असलं पाहिजे ना. रात्री कार चालवताना आमच्या वळणांचं सगळे रस्ते आहेत कोकणामध्ये, सरळ रस्ता जवळजवळ नाही, 2-4 ठिकाणी 1-2 किलोमीटर सरळ मिळाला तर, बाकी आमच्या मते सरळ रस्ता म्हणजे छोटी छोटी वळणं असणारा रस्ता. ह्या रस्त्यावरती रात्रीच्या वेळी गाडी चालवताना जर का पाहिलं तर वळणावरती फार फायदा होतो. समोरनं गाडी आहे हे आधी प्रकाश आपल्याला कळतो, प्रकाश दिसतो, आणि प्रकाश दिसल्यामुळे आपल्याला कळतं की अरे ह्या वळणाच्या तिथनं एक गाडी येते ना, इथे ओव्हरटेक समोरच्या वाहनाला करणं योग्य नाही, किंवा आपल्याला वळण जपून घ्यायला पाहिजे. त्यालाही कळतं की समोरनं एक गाडी येत असली पाहिजे ज्या अर्थी मला प्रकाश दिसतोय. म्हणजे प्रकाश दिसतोय त्याच्या मागे दिवा असला पाहिजे, काहीतरी प्रकाशित वस्तू असली पाहिजे, हे आपल्याला नक्की अगदी कळतं. तसं सूर्यप्रकाश ज्या अर्थी दिसतोय त्या अर्थी त्याच्या मागे सूर्य आता आहे हे कळतं. तसं जग ही वस्तुप्रभा म्हणजे, वस्तू म्हणजे वसती ती जी कायम असते अशी, म्हणजे परब्रह्म. ब्रह्माला वस्तू असं म्हणतात. तर
ज्या अर्थी जग दिसत आहे त्या अर्थी त्याच्या मागे काहीतरी असलं पाहिजे. बदलणारं जग आहे, ते कायम टिकणारं नाहीये. त्याच्या मागे दुसरं काहीतरी असलं पाहिजे अधिष्ठान, आणि ते अधिष्ठानच जग रूपाने भासत आहे. म्हणजे हे जे ब्रह्म आहे ते सद्रूप आहे आणि तेच जग रूपाने भासत आहे. हे केवळ स्फुरणात्मक आहे, काल्पनिक आहे. जरी कल्पना सांडून पाहे तरी आपण वस्तूची आहे किंवा अशा तऱ्हेचा तिथे आहे पुढे ओळ. काल्पनिक आहे सगळं, म्हणजेच सत्य नाहीये. जे आहे ते सत ब्रह्म आहे फक्त, आणि ते ह्या जगाच्या रूपाने स्फुरण पावलंय. वास्तविक आपण आत्मरूपच आहोत, दुसरं काहीही नाही. वास्तविक आत्मा जसा शांत शुद्ध बुद्ध असा आहे तेच आपण आहोत. म्हणजे जे जग दिसतंय, जे कार्य आहे त्याचं जे कारण मी समजतीये, माती आणखीन घटक, कार्य आणि कारण, म्हणजे कारण आणि कार्य, ह्या सगळ्यांच्याहून ते ब्रह्म वेगळं आहे. जे जे काही दिसतंय, जे जे काही भासतंय त्याच्याहून ते वेगळं आहे. आणि ते सगळं जे आहे ते त्या ब्रह्माचा प्रकाश असल्यासारखं आहे, प्रभा असल्यासारखं आहे, स्फुरण आहे केवळ ते. त्याचा तू निराश कर, हे मुख्य आहे सांगणं. हे एवढं कशासाठी सांगितलं, तर त्याचा निराश आपण करावा, त्याच्या नादी लागू नये. निराश करावा म्हणजे टाकून द्यावा असा अर्थ नाहीच आहे. निराश करावा म्हणजे त्याच्यात आपण अडकू नये. ते माझं माझं म्हणून कवटाळून बसू नये, सत्य म्हणून पकडून ठेवू नये, त्याच्या मागे सुखासाठी धावू नये. त्यासाठी हे वैराग्य सांगितलं जातं. या सगळ्या बाजूने जो विचार आहे परत परत करायचा, तो त्यासाठी सांगितला जातो. आणि आपल्याला कळतं ना की कुठच्याही गोष्टीतनं मिळणारं सुख शाश्वत नाहीये, कायम तिथनं सुख मिळेल याची गॅरंटी नाही. पाऊस पडत असताना थंडी वाजत होती. पाऊस थांबल्यावर उकडायला लागलं, इतकं उकडायला लागलं की मला एसी लावायला. म्हणजे काय कुठचं तरी शाश्वत आहे का? बरं, आज मला एसी लावावासा वाटला, उद्या जर का थोडं बरं नसलं तर याच हवामानात त्याच एसीचा मला त्रास व्हायला लागला. कुठचीच गोष्ट शाश्वत नाहीये. आणि आत्मतत्व आहे ते फक्त शाश्वत आहे. बाकी सगळं जे आहे ते त्याच्यावरती भासमान आहे, स्फुरद रूप आहे. म्हणून त्या आत्मतत्वाकडे पाहायचं, लक्ष द्यायचंय. जग पाहायचं पण त्याच्या मागचं तत्व सत्य आहे ते जाणायचं. जग असार आहे म्हणून त्याच्यात गुंतू नये. जे समोर येईल त्याचा उपभोग घ्यायला काही अडचण नाहीये, पण तो घेताना हे टिकणारं नाहीये हे जाणलं पाहिजे. याच्यासाठी त्या शुद्ध तत्वात मिसळायला आपली बुद्धी ही पूर्णपणे शुद्ध होणं जरुरी आहे. निष्काम कर्माशिवाय ते होत नाही. पुन्हा पुन्हा हे सांगायलाच लागतं की कर्म टाकायचं नाहीये, निष्काम करायचंय, ईश्वरार्पण बुद्धीने करायचंय, निष्काम उपासना करायची. असं जर का झालं तर ते चित्त शुद्ध शांत होईल आणि शुद्ध आणि शांत तत्वात मिसळू शकेल. ज्ञानाचा तो अधिकार येईल. जेव्हा हे सगळं आपल्यापाशी असेल, साधन चतुष्टय संपन्नता, ज्याच्यात शम दम उपरम वगैरे सगळंच येतं, विवेक वैराग्य सगळ्या गोष्टी येतात या. आणि ह्या जेव्हा असतात, चित्त शुद्ध शांत होतं, त्यावेळे त्याला वेळ लागत नाही. मग जेव्हा उपदेश होतो सद्गुरूंच्याकडनं, तत्वमसी, आपल्याला माहित असतो तत्वमसी, पण तरी देखील सद्गुरूंच्याकडनं जेव्हा उपदेश होतो ना, त्यावेळे तिथे त्यांच्या शब्दाच्या मागे त्यांच्या अनुभवाचं आणखीन त्यांच्या गुरुपरंपरेचं असं बळ उभं असतं. आणि त्याचा परिणाम हा आपल्यावरती होतो. तिथे शक्तिपात असं नाव आहे. शक्तिपात होतो म्हणजे आपल्याला ती ताकद मिळते, किल्ली दिली जाते म्हणूया, बॅटरी चार्ज होते म्हणूया, काहीही म्हणायला बिघडत नाहीये. पण आधी जर का एवढी तयारी असली तर त्यांच्या शब्दामात्राने
जरी आपल्याला ते बुद्धीला माहीत असलं तरी ह्या कारणांमुळे तिथे शक्तिपात होतो. म्हणून ते परंपरेचं बळ असतं, त्यांच्या अनुभवाचं बळ असतं. या सगळ्यामुळे आपल्याला तो अनुभव येऊ शकतो. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवण ऐकूच. म्हणजे कान आणखीन त्यांचं वचन यांची गाठ पडल्यानंतर एखादाच कोणीतरी दृढ अपरिवर्तनीय असा ज्ञानी होऊ शकतो. किंवा समर्थ जे म्हणतात सावध साक्षेपी आणि दक्ष तया तत्काळची मोक्ष, तेच सांगतायत की असा जो कोण असतो त्याला प्रत्यक्ष अनुभव यायला वेळ लागत नाही. पण बाकीच्यांना ते परब्रह्म दूर राहतं, कारण आपण चित्त शांत ठेवतच नाही. आणि शांत चित्त असलं तर ते प्रतिबिंब उमटतं. काठावरच्या सगळ्या झाडाझुडपांचं माझं सगळ्याचं प्रतिबिंब पाण्यात कधी नीट दिसेल? पाणी शांत असलं तर. जर का ते हलणारं असलं, लाटा तरंग वगैरे असलं, खळबळ असेल, तर ते प्रतिबिंब दिसणार नाहीये, जाणवणार नाहीये. काहीतरी तिथे आहे एवढं कळेल. जसं आपलं चित्त अशांत असतं त्यामुळे आपल्याला ज्ञान होत असतं, वस्तूंचं होत असतं, पण ते त्याच्या मागच्या ज्ञान तत्वाचं होत नाही आपल्याला कधी. म्हणून चित्त शुद्ध आणि शांत पाहिजे. गढूळ पाण्यातलं प्रतिबिंब पण स्वच्छ नाही दिसत. स्वच्छ पाण्यातलं प्रतिबिंब जसंच्या तसं दिसतं. म्हणजे प्रतिबिंब कुठचं आणखीन कुठे संपताय, आणखीन बिंब कुठे आहे हे कळत नाही, इतकं स्वच्छ दिसू शकतं. तसा स्वच्छ आपल्याला हे ज्ञान होऊ शकतं जर का चित्त तसं असलं तर, ज्याच्यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे आहेत. कुठेही गेलं ना तरी ह्या ह्याच्यातनं सुटका नाहीये. शॉर्टकट नाही. जे मगाशी म्हटलं ना, उपासना, कर्म उत्तम, विचार, सद्विचार, सद्वासना, सगळ्या ह्या गोष्टी लागतात. भक्ती जर का म्हणाल, भक्तीत पण तेच आहे, सगळं ईश्वरार्पण होत जातं. आपोआप वैराग्य येतं, आपोआप येतं. म्हणून भक्ती सोपी आहे. योग मार्ग, तिथे सुद्धा यम नियम सगळे त्यांच्या सहाय्याने केलंच जातं. कुठेही गेलं तरी चित्त शांत शुद्ध झाल्याशिवाय हा अनुभव नाही. कारण ब्रह्म तसं आहे, ज्या तत्वात आपल्याला मिसळायचं आहे त्या तत्वासारखं आपण झालो तर बेमालूम मिसळू, नाहीतर आपण आपल्या अविद्येचा सगळा भार बरोबर घेऊन त्याच्यात मिसळलो, परत व्युत्थान होताना आपण तसेच राहणार आहोत. काही फरक नाही आपल्यात पडणार. क्षणभर जरी मिसळलो तरी. क्षणभर मिसळणं शक्य आहे गुरुकृपेने किंवा क्वचित आपल्या देखील यांनी शक्य होतं, पण ते टिकत नाही. परत आपण त्या अविद्येच्या, त्या विषयांच्या, त्या ह्याच्यात गुंतो, अडकतो पक्के. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. 254 मध्ये म्हणतायत की निद्रा कल्पित देश काल विषय ज्ञात्रादि सर्वं यथा मिथ्या तद्वदिहापि जागृती जगत स्वाज्ञान कार्यत्वतः यस्मादैव मिदं शरीर करण प्राणाहमाद्यप्यसत् तस्मात् तत्वमसि प्रशांतममलं ब्रह्माद्वयं यत्परम्. आता उदाहरण झोपेचं दिलं. जागृतीत आपल्याला जे सगळं दिसतंय ते कसलं आहे? अज्ञानाचं कार्य त्याला म्हणतात. अज्ञानाचं कार्य म्हणजे अज्ञानाने त्या परब्रह्मावरती आवरण पडलं, त्यामुळे खरं स्वरूप कळेन असं झालं. म्हणून जे नाही ते तिथे त्या जागी भासायला लागलं. याचा आपण विचार मागे करून झालेला आहे की आवरण पडल्यामुळे, सत्य स्वरूप न कळल्यामुळे नाही ते पदार्थ, अनेक पदार्थ आपल्याला त्याच्या जागी भासायला लागले. पण ते सत्य असतात का? ते भासमान आहेत. झोपेत काय होतं मग? हे जागृतीतलं आत्ता म्हटलं. झोपेत काय होतं? इथे अविद्या आहे. झोपेत ऍडिशनल निद्रा दोष असं त्याला म्हणतात. म्हणजे
तिथे तमोगुण आणखीन आहे. इथलं आवरण जे आहे ते सत्व रज तम हे सगळंच आहे आवरण. मुळात अज्ञानाचं आहे म्हणजे तमोगुण आहेच अर्थातच. पण निद्रा दोषाला म्हणजे गाढ तमोगुण आला. त्या दोषासह जेव्हा ही अविद्या काम करते ती स्वप्नात काम करते. आपण जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा ते सत्य वाटतं आपल्याला, पण ते सत्य नसतं. आपल्याला जाग होता क्षणी आपल्याला ते कळतं की तिथलं जे आहे ते सगळं काल्पनिक होतं, ते सत्य नव्हतं. पण मला तर किती वर्ष स्वप्नात मी लहानाची मोठी झाले, इकडून तिकडे प्रवास केला, कितीतरी लोक मला भेटले, किती 2 क्षणात हे सगळं झालेलं आहे. म्हणजे देश काल हे सगळं जागृतीच्या देशकालांच्याहून एकदम वेगळं आहे. तिथला जो काळ आहे तो आपल्या इथल्या एक क्षणात तिथे कित्येक वर्ष सुद्धा लोटू शकतात. त्यामुळे मिथ्या येते. जागा झाल्यानंतर त्यातलं काही उरत नाही, तर्काला कुठलीही गोष्ट त्यातली पटत नाही. हे असं असल्यामुळे झोपेतलं सगळं मिथ्या आहे आपल्याला कळतं, पटतं. पण जागृतीतलं देखील तसंच आहे हे आपल्याला पटत नाही, पटत नाही. पण जर का आपण विचार केला तर तसंच आहे की नाही. ती ह्याची गोष्ट आहे ना, रेवतीची. तिचे वडील म्हणजे ती अत्यंत सुंदर होती, गुणवान होती. तर हिला कोणाला द्यायचं असा त्यांना प्रश्न पडला. रैवत का काहीतरी नाव होतं त्या राजाचं. आणखीन मग त्यांनी ठरवलं आपण ब्रह्मदेवाच्याकडे जाऊया, त्यालाच विचारूया की हिला कोणाला द्यायचं. म्हणून ते तिच्यासह ब्रह्मदेवाच्या दरबारी गेले. तिथे नृत्य चाललं होतं. तेवढं संपलं. ब्रह्मदेवाने विचारलं की का आलास बाबा तू? त्या काळात जाता यायचं ना तिथे, तेवढी शुद्ध होती लोक. त्यांनी सांगितलं की हिला कोणाला द्यावं मला प्रश्न पडलाय, तर कोणाला देऊ? ब्रह्मदेव म्हणाले की तू इथे आल्यानंतर पृथ्वीवरती लक्षावधी वर्ष गेलेली आहेत. आता तिथे तू जेव्हा परत जाशील त्यावेळी तिथे द्वापार युग चालू असेल. तू रेवतीला कृष्णाचा भाऊ बलभद्र बलराम त्याला दे. असं म्हटल्यानंतर राजा परत आला. तोपर्यंत पृथ्वी पूर्ण बदललेली होती. आणि मग तिला बलरामाशी तिचं लग्न लावून दिलं त्यांनी, आणि तो वनात निघून गेला. ही कथा सांगते. म्हणजे इथे काय आपल्याला कळलं, हे कशासाठी आहे की तिथला जर का आपण काळ पाहिला तर पृथ्वीवरच्या काळाच्या मानाने तो खूप वेगळा आहे. जसं स्वप्नात आणि जागृतीत काळाचा मध्ये फरक आहे, म्हणून आपण स्वप्न खोटं म्हणतो. तसंच ब्रह्मदेवाचं म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यात जो काळ आहे तो आणखीन आपल्या जागृतीतला पृथ्वीवरचा काळ भेद आहे त्याच्यात. म्हणजे काळ देखील, देश म्हणा काळ म्हणा, टिकणारे नाहीयेत, त्यांच्यात फरक आहे. मग जर का स्वप्न मिथ्या तर जागृती पण तशीच मिथ्या नाहीये. जागृती पण सत्य नाहीये, हे लक्षात घ्यायचं. आणखीन जे सत्य आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. एकमेव अद्वितीय असं ब्रह्म फक्त सत्य आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. बाकी हे सगळं बदलणार आहे, बाकी कुठलंही शाश्वत नाहीये हे. आणि जे जे असं अशाश्वत असतं ते सत्य नसतं, हे लक्षात ठेवायचं. आणखीन अद्वैत ब्रह्म जे आहे, तत्वमसी, अशा पद्धतीने तो विचार ठेवायचा. आता आपला वेळ संपलाय, इथे आपण थांबूया. 254 पर्यंत आपले झालेत आज. हरिओम. ज्योत्स्नाताई, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. खूप छान दृष्टांत आले आणि तुमचे प्रवचन
खूप छान तुम्ही समजावून सांगितलं, धन्यवाद. कुणाला प्रश्न असतील तर आपले कॅमेरा ऑन करून प्रश्न विचारा. नाही आहेत प्रश्न? ठीक. प्रश्न असा नाहीये, पण ती गोष्ट रेवतीची सांगितली ना, ती रेवती पण म्हातारी झाली असेल ना तोपर्यंत खाली आहे. नाही, तिथे त्या ह्याच्यात काळात म्हातारी शक्यच नाहीये होणं ब्रह्मदेवाच्या सभेत. कारण तिथे काळ सगळा थांबतो ना आपल्यासाठी. पण रेवती खाली होती ना? नाही, नाही, रेवतीला घेऊन गेलो म्हणून मी घेऊन सांगितलं गेलो ना. असं असं. गंमत ते असेल. आधीच सांगितलं. अशा शंका असतात, त्यासाठी परत परत सांगायला लागतं. नाही, शंका म्हणून नाही, असं जस्ट. हो, छान. म्हणजे ऍक्च्युली त्या त्या गोष्टीने आपल्याला कळलं की काळ ही मिथ्या सापेक्षच आहे. खरंय. असंच दत्तभार्गव संवादात एक कथा आहे. तिथे संकल्पाने त्यांनी ते निर्माण केलं होतं अशी कथा आहे ती. छान कथा आहे ती पण. अच्छा. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न असल्यास आपण थांबू. मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञान अंधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.